भारत नावाचे राष्ट्र समजून घेण्याकरिता भारता प्राण तळमळला वाचावे. प्राध्यापक डॉक्टर सतीश यादव. अरविंद फुलारी यांच्या 5व्या पुस्तकाचे मातोश्री वृद्धाश्रम लातूर येथे थाटात प्रकाशन. रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात अवॉर्ड मिळवलेले 1992 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी, कवी, लेखक म्हणून परिचित असलेले 85 वयाच्या अरविंद गणपतराव फुलारी यांनी लिहिलेल्या 5व्या भारत प्राण तळमळला या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी मातोश्री वृद्धाश्रम लातूर येथे मोठ्या थाटात पार पडले. यावेळी भारत नावाचे राष्ट्र समजून घेण्याकरिता भारता प्राण तळमळला हे पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे, असे प्राध्यापक डॉक्टर सतीश यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आवाहन केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक शिवाजी महाविद्यालयाचे रेणापूर येथील प्राध्यापक डॉक्टर सतीश यादव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राजश्री शाहू महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पल्लवी पाटील, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर रमेश कुरे, महासापचे सचिव प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लवाड, प्राध्यापक संजय आगाव, माजी सरपंच सुकेश भंडारे यांची उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक डॉक्टर यादव पुढे बोलताना म्हणाले की अरविंद फुलारी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याबरोबरच 1965च्या भारत पाकिस्तान युद्धात प्रत्यक्ष लढाई लढत अवॉर्ड मिळविला. आज ते नॉट आउट 85 वर्षाचे संवेदनशील, कणखर आणि धारदार शब्द रचनाकार लेखक आहेत. त्यांनी यापूर्वी रणांगण, आत्मचरित्र, आज साज महाल, मराठी कविता संग्रह, करिश्मा कुदरत का, हिंदी कविता संग्रह, भारता प्राण तळमळला कविता संग्रह प्रकाशित झाले असून त्यांनी भारता प्राण तळमळला हा 5वा वैचारिक कथा ग्रंथ आज प्रकाशित होत आहे. या कथा संग्रहात त्यांनी अनेक चांगल्या वाईट गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. हा कथा संग्रह म्हणजे श्रेष्ठ दर्जाची साहित्य निर्मिती असून आपल्या कथांच्या माध्यमातून सत्य मानून दांभिकावर बेधडक सडकून आसूड ओढले आहेत. पुस्तकातून गतकाळातील चालू असलेल्या सद्यस्थितीबरोबरच भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला असून भारत नावाचे राष्ट्र समजून घेण्याकरिता सर्वांनी भारता प्राण तळमळला हा कथासंग्रह वाचणे गरजेचे असल्याचे डॉक्टर यादव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले आहे. यावेळी प्राध्यापक डॉक्टर पल्लवी पाटील, प्रसिद्ध हिंदी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर रमेश कुरे, मसपाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर राजकुमार यल्लवाड, प्राध्यापक संजय आगाव यांनी ही पुस्तकाविषयी भरभरून कौतुक केलं आहे आणि उपस्थितांनी किमान एकदा तरी पुस्तक वाचावे असे आवाहन केले. कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर, पत्रकार आणि श्रोते, वाचकाबरोबरच फुलारी परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी यांनी केले तर शिवानी फुलारी यांनी उपस्थितांचे आभार मानले. राजमंत्री न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.